आज आपण बघणार आहे दिव्यांगांची एक महत्त्वाची बाब म्हणजे दिव्यांगांनी जो संजय गांधी निराधार योजना आहे आणि श्रावणबाळ निवृत्ती वेतन आहे यांच्यासाठी दोन योजनेसाठी आपल्याला म्हणजे दिव्यांगांना वृद्धांना यांना डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे बँकेला आधार कार्ड लिंक करणे खूप गरजेचे झालेले आहे। त्याबद्दल आपण माहिती बघणार आहे। तर आपण सोबत बघूया आणि तुम्हाला मी वाचून पण दाखवतो आणि जीआर पण दाखवतो। चला तर मग आपण सुरुवात करूया। तुम्ही बघू शकता संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टलद्वारे करण्यावर म्हणजे जे पण आपल्याला संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजना आहे याला डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे डीबीटीवर करणे अनिवार्य आहे। तर आपण सर्वांनी अनिवार्य करून घ्यावं आणि तुम्ही या जीआरची तारीख पण बघू शकता किती आहे। 19 डिसेंबर 2024 रोजी हा जीआर निघालेला आहे। तर आपण आता शासन निर्णय बघूया। क्षेत्रीय स्तरावरून दिनांक 19/12/2024 पर्यंत डीबीटी पोर्टलद्वारे म्हणजे ऑन बोर्ड झालेल्या लाभार्थ्यांची संख्या 27,15,796 इतकी आहे। त्या अनुषंगाने डीबीटी पोर्टलवर ऑन बोर्ड म्हणजे आधार व्हॅलिडिटी झालेल्या आधार व्हॅलिडेट न झालेल्या लाभार्थ्यांना माहे डिसेंबर 2024 व जानेवारी 2025 चे अर्थसहाय्य डीबीटी पोर्टल मार्फत करण्याचे शासनाने निर्णय घेतला आहे। तसेच ऑन बोर्ड नसलेल्या लाभार्थ्यांना पूर्वीच्याच पारंपरिक पद्धतीने ब्रिज प्रणालीद्वारे अर्थसहाय्य वितरित करण्यात येणार आहे। सदर ब्रिज प्रणालीवर अर्थसहाय्य वितरणाची सुविधा ही माहे जानेवारी 2025 अखेरपर्यंतच उपलब्ध असेल। दरम्यानच्या कालावधीमध्ये सर्व जिल्हाधिकारी यांनी डीबीटी पोर्टलद्वारे प्रलंबित असलेल्या लाभार्थ्यांची माहिती भरण्याची कारवाई युद्ध पातळीवर करण्याबाबत तसेच लाभार्थ्यांचे आधार अद्ययावत करण्यासाठी तालुका महामंडळ स्तर विशेष मोहीम राबवण्यास सर्व जिल्हाधिकारी यांना यापूर्वी संदर्भ क्रमांक 4 येथील समन्वय पत्र सूचना देण्यात आलेल्या आहेत। म्हणजे तुम्ही बघू शकता मित्रांनो आता इथे काय झालेलं आहे। तर यांनी असं सांगितलंय की आम्ही तुम्हाला जानेवारी 24 म्हणजे 2024 जानेवारी महिन्यात आम्ही तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही तुमचं जे म्हणजे बँक खाता आहे त्याला आधार कार्ड जोडून घ्या म्हणजे डीबीटी करून घ्या। तर ज्यांनी केलं होतं त्यांची संख्या होती 27,15,796 इतक्या जणांना आधार बँकेला म्हणजे जोडलेला आहे म्हणजे डीबीटी त्यांची म्हणजे केवायसी झालेली आहे। पण आणखी पण ज्यांचे राहिले असेल त्यांनी डिसेंबर महिन्यात पूर्ण करून घ्यावे, कारण की डिसेंबर महिन्यात जर ज्यांनी आधार कार्ड बँकेला लिंक केले नसेल तर त्यांना पेमेंट येणार नाही। पण तुम्ही घाबरायचं काही कारण नाही, ज्यांनी केलेलं नसेल त्यांच्यासाठी वेळ दिलेला आहे जानेवारी महिन्यापर्यंत। आपला डिसेंबर 1 महिना पूर्ण आहे, त्यामध्ये आपण आपले डीबीटी खाते पूर्ण बँकेला जाऊन आधार लिंक करून घ्यावे। त्यांनी 1 महिना आपल्याला आणखी दिलेला आहे। दिनांक 19/12/2024 पर्यंत ऑन बोर्ड झालेल्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांची संख्या 36,425 इतकी आहे। तर श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यांची संख्या 14,79,366 इतकी असून अशा एकूण संख्या 27,15,791 लाभार्थ्यांचे डिसेंबर 2024 या महिन्याचे अर्थसहाय्य डीबीटी पोर्टलद्वारे मार्फत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याकरिता रुपये 408.13 कोटी एवढा निधी आवश्यकता आहे। त्यामुळे सदरून योजनाकरिता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यासाठी आलेल्या स्वतंत्र योजनानिहाय बँक खात्यामध्ये पुढील तक्त्यामध्ये नमूद केलेला निधी वर्ग करण्यास या शासन निर्णयात मान्यता देत आहे। म्हणजे तुम्ही आता बघू शकता जे पण संजय गांधी निराधार योजना होती यांची संख्या होती 12,36,425 आणि श्रावणबाळ निवृत्ती वेतन यांची होती 14,79,000 एवढी संख्या होती। अशी पूर्ण संख्या झाली 27,15,000। यांच्यासाठी
यांनी 27,15,000 यांनी बँकेला आपले आधार कार्ड जोडलेलं आहे, म्हणजे यांची डीबीटी झालेली आहे. यांच्या बँक खात्यात पूर्ण 408.13 कोटी एवढा निधी जाणार आहे. आणि तसंच यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया यांचे खाते उघडण्यासाठी योजना निहान बँक खात्यापुढे पुढे तक्त्यात नमूद केलेलं आहे. म्हणजे आपल्याला कोणत्या बँका बघू शकता. मी हा तुम्हाला तक्ता समजत नाही, पण तुम्ही बघू शकता. तुम्हाला PDF पाहिजे असेल तर मी PDFची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिल्या जाईल. तर इथं तुम्ही तक्ता पूर्ण वाचून घ्या आणि पैसे सर्व दिलेले आहे. वरील प्रमाणे लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण DBT पोर्टलद्वारे करण्याबाबत महा IT कॉर्पोरेशन लिमिटेड मुंबई यांनी तात्काळ आवश्यक ती कारवाई करावी. म्हणजे सर्व दिव्यांग, विधवा, वृद्ध यांनी DBT पोर्टलवर आपलं म्हणजे बँकेला आधार कार्ड जोडणं हे अनिवार्यच आहे. तेव्हाच आपले पैसे येणार. आणि ही जबाबदारी कॉर्पोरेट लिमिटेड मुंबई यांना दिलेली आहे. सर्व जिल्हाधिकारी यांना कळवण्यात येते की आपल्या जिल्ह्यातील सर्व तालुक्यांनी लाभार्थ्याची अचूक माहिती DBT पोर्टलद्वारे भरल्याची खातर जमा करावी. म्हणजे जे पण तुमच्या जिल्ह्यात जेवढे पण दिव्यांग, विधवा, वृद्ध आहे त्यांनी आपल्या बँकेला आधार कार्ड लिंक केलं, DBT मध्ये भरला आहे, हे याची तुम्ही पूर्ण तपासणी करा. हा शासन निर्णय वित्त विभागाच्या दिलेल्या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात येत आहे. आणि तुम्हाला जर हा GR पाहिजे असेल तर यांनी सांगितलं, यांची साईट पण दिलेली आहे www.maharashtra.government.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिला आहे. यांचा संकेतांक नंबर पण दिलेला आहे आणि हा डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून पण दिलेला आहे. आणि हा महाराष्ट्र राज्यपाल यांच्या आदेशानुसार आणि नावाने आहे. तर ज्या दिव्यांगांनी आणखी पण आपलं बँक खातं आधार कार्डला लिंक केलं नसेल, DBT केलं नसेल, तर त्यांनी अवश्य करून घ्यावे. कारण की तुम्हाला समोर त्रास होणार नाही. तर तुम्ही आताच करून घ्या. मग म्हणसान तुम्ही वेळेवर आमचा पगार आला नाही, काहीच आलं नाही. तर त्यांनी आता सूचना पूर्ण दिलेल्या आहे. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि यामध्ये काही तुम्हाला अडचण असेल तर कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.